पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती. हॅलो, इथे भाई देखील बसलाय. आजचा ब्लॉग आहे आमच्या बाळाचं बारसं आहे. आज आमच्या बाळाला त्याच्या हक्काचं जे त्याच्या नावाचं म्हणजे ओळख मिळणार आहे तसं नाव आज आमच्या बाळाला मिळणार आहे. तर बारशासाठीच आम्ही आता निघतोय. फक्त आता वहिनी मी बाकी आहोत, पण आता ते बाकीचे जे आहेत ते मागून येतील. मी आणि आता आमचे मिस्टर आम्ही आता निघू हॉलवरती जायला, कारण मम्मी पप्पा विहाला घेऊन गेलेत पुढे. तर मी जास्त डिले नाही करत आहे कारण आता झालंय लेट. तर आज आमच्या बाळाचं बारसं आहे, तर ब्लॉग पूर्ण बघा. आणि बाळाचं नाव काय ठेवलं आहे ते तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला नक्कीच मिळेल. आणि आमच्या बाळाचं नाव कसं वाटलं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर आता निघूया का? चला भाई ये तू त्यांना घेऊन. चलो आपण पुढे जाऊया तोपर्यंत. चला हा नंतर बघा लेट झालंय. चला आता लवकर लवकर चला आता. आणि आत्ताच मला वाटलं की सगळे हॉलवरती गेलेत. हॉलवरती गेलेत. हे बघा बाळाचे मम्मी पप्पा. अगं माझी डॉल माझ्या डॉलला तिचं नाव मिळणार आहे. मला वाटलं तू हॉलवरती गेलेस की काय. बघू मम्मी कशी दिसते जरा. खूप छान मम्मीने तिच्या लग्नातली साडी वेअर केली है ना. हा छान हा चला. माझी हिरोईन तिथे थांबली. मामा बरे आहेत ना? नामकरण विधी सोहळा संपन्न करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. आयुष्यमानाने पूजा गणेश माने या आईकडे जे आहे आणि आयुष्यमान वडील गणेश निवास माने या दोघांना मुलगी झालेले आहे. तर तिचं नामकरण विधी सोहळा आज या ठिकाणी आपण संपन्न करणार आहोत. आणि आजी आणि आजोबा आहेत युवराज जयवंत माने, आजी चंद्रसेना उर्फ गौरी युवराज माने. त्याचबरोबर फुलेचे जे आई वडील आहेत आजी आजोबा संगीताताई नेताजी कांबळे, त्याचबरोबर आजोबा आहे नेताजी सुखदेव कांबळे. अंकल स्माइल. या कांबळे आणि माने परिवारामध्ये आज वैशाखी पौर्णिमा औचित्य साधून आज सर्वप्रथम आपल्या सर्वांना मी त्रिभुवन पावन पौर्णिमा वैशाखी पौर्णिमेच्या लाख शुभेच्छा देतो. उपासिका माता भगवती नातेवाईक मंडळी या ठिकाणी यामध्ये काम करतात असे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांना सगळ्यांनी डायरेक्ट करतो आणि सर्वप्रथम या ठिकाणी आदर्शांचं पूजन करून घेणार आहोत. मी सर्वप्रथम या ठिकाणी जे गणेशचे आई वडील आहेत युवराज जयवंत माने आणि चंद्रसेना युवराज माने या दोघांनाही सूचित केले. सर्व जयवंत माने त्याचबरोबर चंद्रसेना आणि गौरी युवराज माने या दोघांनी पुढे संपर्क काढायचे आहे. तुम्ही कथाकार भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेसमोर त्यानंतर या ठिकाणी विजयचे आई वडील आहेत संगीताताई नेताजी कांबळे आणि नेताजी सुखदेव कांबळे जे आजी आजोबा आहेत त्यांना देखील सूचित करतो. त्यांनी देखील या ठिकाणी यायचं आहे आणि यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करा. त्याचबरोबर काही
गणपती होती सांगितलं गणपती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं ठिकाणी पुष्पपूजा दीपपूजा सुगंधपूजा या ठिकाणी संपादन करायचे आहे. सर्वांनी हात जोडा. ओम नमामि ब्रह्मं नमामि संघं नमामि राधं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि देव्यप्रभरत्नतु साधुवर्धानतु आद्यकुलदूषणतु दीपराजा सकल विद्यापति ज्ञान सत्संगति शास्त्र शासनपति बुद्धितेजा पंकजा नर्मदा रतसुधर उद्धारा भगवंता मुसाखरा दंतकारा चौदार संगरी शस्त्रहरिता करी कामना हरिऊरी रौद्र रूपा सांगती नाना मी या ठिकाणी केले सर्वांनी हात जोडायचे. सो भगवान सम्मा सन्मुखो विद्याचरण संपन्नो सुगतो नौपविदो अनुत्तरो पुरीस धर्म सारथि सत्ता देव मनुस्सारं भूतो भगवानि बुद्धं यावतीनं पर्यन्तं शरणं गच्छामि च बुद्धा अतीता च बुद्धा अनागता भजपन्ना च बुद्धा हनुमन्तामि सपदं आज आपण इथे बाळाच्या प्रथम वाढदिवसानिमित्त जमलेलो आहोत. आहे का सगळं आहे का इथे आहेत नाही चेक करत होतो सगळ्यांना माहिती तर बाळाचा नामकरण सोहळा इथे आपण साजरा करत आहोत आणि बाळाला आज जे नाव दिलेलं आहे ते आपल्याला थोड्याच वेळात कळेल. त्यासाठी एक छोटंसं गेम ऑर्गनाईज केलेला आहे आणि त्या गेमच्या माध्यमातून आपल्याला बाळाचं नाव करणार आहे. तर गेम स्वरूप असं आहे की इथं काही जे नावाचे अक्षर आहेत तिथे तुम्हाला उलटी सुलटी बघायला मिळते आणि तुम्हाला नाव गेस करायचं बाळाचं. ज्यांनी करेक्ट नाव गेस केलं त्यांना आमच्याकडून 2 ग्लास देणीचा देण्यात येणार आहे बक्षीस म्हणून. तर सगळ्यांनी गेस करायचं नाव. तर बघूया कोणाला जमतंय. सुरू करायचं. गेस करा.
केस केलं गडी पाठीमागे इंग्लिश नाम नाहीये मराठी नामच आहे बाळाचं नाव ग्रंथ ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यांनी कलेक्ट केले त्यांच्यासाठी प्लीज त्यांना नोंदवून बसले खूप त्या दोघांबद्दल कारण द्यायला पाहिजे कारण आज त्रिभुवन पवन पौर्णिमा आहे आणि त्रिपिटक आपल्याला माहिती असेल कारण त्रिपिटक हे फार मोठं आहे. त्रिपिटकामध्ये म्हणजे शुद्ध पिटक आहे, अनुपिटक आहे आणि अभिभूम पिटक आहे आणि हे त्रिपिटक जे आहे ते आपण वाचू शकत नाही एवढा मोठा ग्रंथांचा संच आहे. त्रिपिटकामध्ये दिग्गनिकाय, मध्यिक निकाय, संयुक्त निकाय, अभूतर निकाय, खुद्दलपाठ आणि खुद्दलपाठामध्ये 15 ग्रंथ आहेत. त्यानंतर विनय पिटक आहे. विनय म्हणजे आचरण, डिसिप्लिन. विनय पिटकामध्ये म्हणजे विनय भिक्खुनी विभंग, त्यानंतर भिक्खू विभंग, त्यानंतर आहे खुद्दलपायती, असे अनेक मोठमोठे ग्रंथ आहेत आणि अशाच प्रकारे ग्रंथ देखील अतिशय यश प्राप्त करून पुढे तिला वाटण्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि एकदम पूर्ण शुभेच्छा द्यायचं ते यायचंय नंतर सन्नत घेऊन आपण आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया.
घेऊन जा, ह्या ताटात जेवा आणि खरगडा ताट पण घरी घेऊन जा. मी बोलली आम्ही त्या ताटात जेवणार, ह्या ताटात घरी जाऊन बाळाचे तिन्ही आजोबा एका फ्रेम मध्ये. थांबा एक फोटो घेते तुमचा. इकडे बघा, अण्णा इकडे बघा.